मुरुड जंजिरा किल्ल्याच्या इतिहासाचे आणि रचनेचे पदर उलगडले तर आपल्याला भारतीय सागरी इतिहासातील एका महाकाय आणि अभेद्य शक्तीची ओळख पटते। या किल्ल्याला अजिंक्य म्हणण्यामागे केवळ त्याची तटबंदी कारणीभूत नव्हती, तर त्याचे भौगोलिक स्थान आणि त्या काळातील प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञान हे मुख्य घटक होते। अहमदनगरच्या निजामशाही काळात या किल्ल्याचे रूपांतर एका भक्कम दगडी दुर्गात झाले। सिद्दी अंबर आणि त्यानंतरच्या सिद्दी वारसदारांनी या किल्ल्याला इतके शक्तिशाली बनवले की पुढची 350 वर्षे तो कोणालाही जिंकता आला नाही। या किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तरेकडे असून ते अशा कोनात बांधले आहे की जहाजाने किल्ल्याच्या अगदी जवळ सुमारे 20 ते 30 फूट अंतर गेल्याशिवाय ते दिसत नाही। शत्रूच्या जहाजांना दरवाजा शोधतानाच किल्ल्यावरून तोफांच्या माऱ्याला सामोरे जावे लागत असे। किल्ल्याच्या तटबंदीची उंची साधारण 40 फूट असून त्यात एकूण 22 बुरुज आहेत। या प्रत्येक बुरुजाची रचना शत्रूवर सर्व बाजूंनी लक्ष ठेवण्यासाठी केली होती। किल्ल्यावर असलेल्या कलाल बांगडी तोफेचा उल्लेख करणे अनिवार्य आहे। ही तोफ पंचधातूंच्या मिश्रणातून बनवलेली असून ती उन्हातही तापत नसे असे म्हटले जाते। तिची लांबी आणि वजन इतके प्रचंड आहे की त्याकाळी इतक्या मोठ्या तोफा समुद्रात किल्ल्यावर चढवणे ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट मानली जाते। किल्ल्याच्या अंतर्गत भागात एकेकाळी 5 मजली भव्य राजवाडा होता, ज्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात। तिथे असलेल्या पीर पंचतन दर्ग्याला आणि मशिदींना आजही स्थानिक लोक मानतात। सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे समुद्राच्या मधोमध असलेल्या या किल्ल्यात 60 फूट खोल असलेले 2 गोड्या पाण्याचे तलाव आहेत। भरती ओहोटीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी तटबंदीला धडका देत असतानाही या तलावांचे पाणी गोड राहते, हे आजही संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय आहे। मराठा साम्राज्यासाठी जंजिरा हा नेहमीच एक महत्त्वाचा विषय राहिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु सिद्धींच्या प्रबळ आरमारी सामर्थ्यामुळे आणि किल्ल्याच्या अभेद्यतेमुळे ते शक्य झाले नाही। म्हणूनच महाराजांनी जंजिऱ्याला शह देण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी पद्मदुर्ग कासा किल्ला नावाचा जलदुर्ग जवळच उभारला। संभाजी महाराजांनी तर जंजिऱ्यावर थेट चाल करण्यासाठी समुद्रामध्ये दगडी पूल सेतू बांधण्याचा प्रयत्न केला होता, जो आजही ओहोटीच्या वेळी काही अंशी पाहायला मिळतो। हा किल्ला केवळ एक दगडी वास्तू नसून तो सिद्धींच्या सागरी सत्तेचा कणा होता। 18व्या शतकात जेव्हा इंग्रज आणि पोर्तुगीजांनी भारतीय किनाऱ्यावर आपले वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली, तेव्हाही जंजिऱ्याच्या सिद्धींनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवले होते। 1947 मध्ये भारत स्वतंत्र होईपर्यंत जंजिरा हे एक स्वायत्त संस्थान म्हणून अस्तित्वात होते। आज या किल्ल्याला भेट देणे म्हणजे इतिहासाच्या एका गौरवशाली अध्यायाचा अनुभव घेणे होय। समुद्राच्या लाटांचा आवाज, तटबंदीवरची शांतता आणि तिथे असलेल्या महाकाय तोफा आपल्याला त्या काळच्या युद्धांची आणि पराक्रमाची आठवण करून देतात। तुम्हाला या किल्ल्याची